भारतीय क्रांती दल यांच्या वतीने जिल्हास्तरीय मेळावा व प्रवेश सोहळा कार्यक्रमाचे आयोजन भारतीय क्रांती दलाचे अध्यक्ष शैलेंद्र मिसाळ यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले होते. आणि मग असं जर असेल तर मग ते शेड्यूल कास्ट म्हणून बाबासाहेबांनी जोडलं होतं ते कॉन्क्रीटचे बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. त्याच्याकडे 1.5, 1, अर्धा असे टक्के आहे. तर जर 12% जर असले या महाराष्ट्रामध्ये तर 12% प्रत्येक जातीला चान्सेस असेल. जर हे तोडल्या गेले क्लासिफिकेशन मध्ये तर याचं नुकसान होणार आहे. हे जाऊन सांगायला कोण काय कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे. मग शत्रू पक्ष एकीकडे जाती व्यवस्था बनवतो या देशातल्या मूळ निवासी बहुजनांना तोडायसाठी आणि क्लासिफिकेशन नावाखाली तेच जाती परत मजबूत करण्यासाठी वेगळा करण्यासाठी काम करतो. मग हे यांना जोडण्यासाठी जोडून ठेवण्यासाठी आपण भारतीय संविधानाचे जो स्पिरिट आहे की जे मूलभूत हक्क ज्याला आपण आरक्षण असं म्हणतो हे या देशातल्या मूळ निवासी बहुजनांना एकत्र करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हे एक समाधान सोल्युशन दिलेलं आहे. आरक्षण हा आपल्या महापुरुषांचा अल्टिमेट लढा नाही. या देशातील आपल्या 18 जातींना या देशाच्या सत्तेमध्ये पोहोचवण्याचा त्यांचा लढा होता. आरक्षणाचा लढा नाही. आपण विरोधकांना सत्तेमध्ये शत्रूंना सत्तेमध्ये पोहोचवलं आणि त्यांना आरक्षण मागतो. आपण त्यांना मागण्याचा अजेंडा नाही आहे पण आमचा मागण्याचा एजेंडा आहे. आणि मग ते आम्हाला आपसात भांडण लावून ठेवतात. आणि म्हणून या देशामध्ये बहुजन समाज सत्ता देशामध्ये आली पाहिजे हा आपला एजेंडा आहे. आरक्षणाचा एजेंडा नाही. कारण जेव्हा जेव्हा आरक्षणाची मागणी कराल तुम्हाला खाली राहावं लागेल आणि त्यांना वर बसवावं लागेल तेव्हा तुम्ही मागणी कराल. त्याच्यामुळे सत्तेमध्ये गेल्याशिवाय बहुजन समाज सत्ते आल्याशिवाय ते आपल्याला आपले अधिकार मिळणार नाही. मग तमाम 18 जातीच्या असतील त्या. मग त्याकरिता आपल्याला भारतीय संविधानाचा प्रबोधन प्रत्येक जातीमध्ये करावं लागणार आहे. ते मिळेल कसं? आरक्षण नावाखाली काय काय प्रोपगंडा पसरवण्यात आलेला आहे. आरक्षण 50% वर देता येत नाही. कुठं लिहिलेलं आहे संविधानामध्ये? मी संविधानाचा अभ्यास आहे काय मी देशभर संविधान सांगतो. कुठे लिहिलेलं आहे? कोणत्या कलमात लिहिलेलं आहे?